नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम, जय हिंद. मित्रांनो, नजीकच्या काळामध्ये टीईटी परीक्षा होण्याचं नियोजन आहे आणि ह्या वर्षीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल अशी चर्चा होती. त्यामुळे काही उमेदवारांसाठी ही आनंदाची गोष्ट जरी असली तरी अनेक उमेदवारांच्या मनात या ऑनलाईन परीक्षेची भीती निर्माण झाली होती. ऑनलाईन परीक्षेच्या बाबतीत तसं भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. मात्र अनेक उमेदवार हे कम्प्युटर फ्रेंडली नसल्याने ऑनलाईन परीक्षा देण्यामध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ऑनलाईन परीक्षा देत असताना काय काय अडचणी येतात किंवा ऑनलाईन परीक्षेचा काय फायदा होतो, ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव गेल्या वर्षीच्या टेट परीक्षेत दिलेल्या उमेदवारांना आला असेल. शेवटी येणारी परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे, त्यावर शासनाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये परीक्षा परिषदेकडून ह्या परीक्षेचं नियोजन जाहीर केलं जाऊ शकतं. परीक्षा परिषदेच्या सूत्रानुसार टीईटी 2024 ची परीक्षा येत्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान लोकसभा इलेक्शन असल्या कारणाने बरेचसे सरकारी कर्मचारी ह्या इलेक्शन ड्युटीवर असतात. त्यामुळे एप्रिल किंवा मे मध्ये ही परीक्षा होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. तरीही परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरी काही कर्मचारी इलेक्शन ड्युटीला जाणार असले तरी देखील टीईटी परीक्षा घेण्यासाठीची कार्यशाळा आम्ही पार पाडलेली आहे आणि लवकर ह्या परीक्षेची कार्यवाही आम्ही सुरू करणार आहोत. त्यामुळे ह्या दृष्टीने आपण टीईटी परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. मागील टीईटीचा निकाल जर बघितला तर तो अवघा 8 ते 9% आहे. मग उरलेले 92% उमेदवार कुठे कमी पडतात. त्यांचं आत्मपरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक आहे. मित्रांनो, टेट परीक्षेत तुम्ही बघितलं असेल की परीक्षेचा स्कोअर किती महत्वाचा असतो. आपला स्कोअर जर मॅक्झिमम असेल तर आपल्याला आपल्या मनासारख्या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते. हे अनेक उमेदवारांच्या आता लक्षात आलं आहे या टेट परीक्षेच्या माध्यमातून. त्यामुळे आता आपण टीईटी बरोबरच टेटच्या स्कोअरकडे देखील आता लक्ष द्यायचं आहे, कारण टीईटी नंतर काही महिन्यांनी टेट परीक्षा घेतली जाऊ शकते. टीईटी ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे. उमेदवारांना 60% मार्क्स मिळाले काय आणि 90% मार्क्स मिळाले काय त्यांनी काही फरक पडत नाही. तरीही आपल्याला मॅक्झिमम स्कोअर 100+ तरी स्कोअर आपल्याला करायचा आहे. आणि टेटच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. अर्थात तुमचा टेटचा स्कोअर असा असायला हवा की पवित्र कोर्टाने तुम्हाला विचारलं पाहिजे की बोला तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती पाहिजे. म्हणजेच काय तर टेट परीक्षेत आपल्याला अशा स्कोअर मिळवायचा आहे की प्राधान्यक्रम भरताना जो जिल्हा किंवा जी संस्था आपण प्रथम क्रमांकावर भरू तिथेच आपल्याला नियुक्ती मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा एक सिक्युअर्ड स्कोअर आपल्याकडे असायला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, IAS IPS ही परीक्षा भारतातील सर्वात टफेस्ट एक्झाम समजली जाते. मी खूप जवळून पाहिलंय की ह्या परीक्षेत काही उमेदवार असे असतात की त्यांचं IPS, IFS, IRS सारख्या ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन होतं पण ते त्यात समाधानी नसतात. ते पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षेला बसतात आणि पूर्व परीक्षेत पुन्हा नापास होतात. पुन्हा पुढच्या वर्षी परीक्षेला बसतात, इंटरव्ह्यूला नापास होतात. पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी परीक्षेला बसतात आणि शेवटी IASच होतात, कारण IAS हे सर्वोच्च पद आहे आणि IAS होणं हेच त्यांचं टार्गेट असतं. त्यामुळे टीईटी आणि टेट परीक्षा खूप अवघड नाहीये. पण जेव्हा तुम्ही टार्गेट मोठं ठेवता तेव्हा पुढे छोटे छोटे टार्गेट सहजासहजी पार करता येतात. आता टीईटी आणि टेट ह्या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये खूप मोठा बदल आहे. टीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम हा पारंपरिक आहे, कन्व्हेन्शनल आहे, तर टेट परीक्षेचा अभ्यासक्रम हा स्पर्धात्मक आहे, कॉम्पिटेटिव्ह आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची स्ट्रॅटेजी आपल्याला वेगवेगळी करावी लागणार आहे. टीईटी परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, त्याची स्ट्रॅटेजी कशी असायला हवी, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह कशी करायची, वेळेचं नियोजन कसं करायचं आणि 100+ स्कोअर कसा करायचा, तसेच टेट परीक्षेचा अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी आपल्याला कुठलं स्टडी मटेरियल वापरायचं आहे, टेट ऑनलाईन परीक्षेची तयारी कशी करायची आहे, ह्या ऑनलाईन परीक्षेचा सराव कसा करायचा आहे आणि टेट परीक्षेत आपल्याला शेवटी 150+ स्कोअर कसा करायचा आहे यावर काही विशेष माहिती, मार्गदर्शन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणार आहे. त्या व्हिडिओची तुम्हाला बऱ्यापैकी मदत होईल. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वच माहित आहे की 1000 प्रयोग केल्यानंतर एडिसनला विजेच्या बल्बचा शोध लागला होता, पण त्याचे ते 1000 प्रयत्न वाया नाही गेले. तर ह्या 1000 मार्गाने बल्ब बनत नाही हे त्याला कळलं. पण आपल्याकडे एवढे प्रयोग करायला वेळ नाही, म्हणून आपण इतरांच्या अनुभवातून शिकायचं आहे. आपल्याला यशस्वी आणि अयशस्वी दोघांच्या अनुभवातून शिकायचं. म्हणजेच काय तर जे लोक अपयशी ठरले त्यांनी काय चुका केल्या त्या समजून घ्यायच्या आणि ते आपल्याला टाळायचे आहे. तर जे लोक यशस्वी ठरले त्यांनी कोणता फॉर्म्युला वापरला, कोणती स्ट्रॅटेजी वापरली, ती स्ट्रॅटेजी आपल्याला फॉलो करायची आहे, थोडंफार आपल्या सोयीने बदल करून. या सगळ्या मुद्द्यांवर तपशीलवार माहिती माझ्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. पण ही माहिती तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचण्यासाठी
तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावा लागणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपणास विनंती आहे की माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट पण करा. जर तुमच्या काही अडचणी असतील, शंका असतील तर तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. भेटूया लवकर टीईटीशी संबंधित नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद.